ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमा आत्या तन्वीला म्हणतात, तन्वी बेटा तुझ्यामुळे या घरात वाद होईल असं वातावरण तयार करू नकोस आणि उगाचच भांडू नकोस. तो अश्विन घाबरतो ना आता. प्रतिमा आत्या म्हणतात, तुझ्या चुका झाल्या ना बेटा, तर त्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका शोधू नकोस. आता प्रिया जोरात हात दाबते प्रतिमा आत्याचा आणि म्हणते, आई ए आई, अगं असं कशाला करेल मी तुझी मुलगी आहे की नाही, मग मी पण तुझ्यासारखे सगळ्यांना जोडून ठेवेन. आता प्रतिमा आत्या म्हणतात, बरं मी येते. आता जाता जाता म्हणतात, मी सायलीला भेटून येते. आता प्रतिमा आत्याने सायली अर्जुनला सुद्धा सुरेख उत्तर दिलंय. तर बघा आता या प्रतिमा आत्या अर्जुन सायलीकडे जातात बरं का. आता प्रिया आणि अश्विन हे त्यांचा प्रोग्राम करत असतात चुपचाप. आता तिथे कोणी नाही. अश्विन म्हणतो, जर आली प्रतिमा आत्या खाली तर कदाचित तिला पुन्हा थांबावे असे वाटेल ना. प्रिया लगेच आत्याला म्हणते, अश्विन आता प्रत्येक कार्यक्रमात माझ्या माहेरचे नसणार आहेत रे. अश्विनला तिचे हे उत्तर खटकते. मग प्रिया म्हणते, माझी कल्पना आई आणि पूर्ण आजी आहेत ना आपल्यासाठी, बाद झालं, अजून काय हवं आहे. आता प्रतिमा आत्या सायली अर्जुनच्या रूममध्ये येतात. सायली म्हणते, या ना प्रतिमा आत्या या. प्रतिमा आत्या या दोघांची माफी मागतात. सायलीला त्या म्हणतात, सायली अर्जुन, मला खरंच या बाबतीत काही माहीत नव्हतं. अश्विन आणि तन्वीच्या लग्नाबाबत तुमच्यापासून लपवून ठेवणे मला खूप जड गेलं पोरांनो. खरं तर अर्जुन आधी नाराज असतो त्यांच्यावर, पण त्यांचे उत्तर ऐकल्यावर त्याला छान वाटते. आता प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली, मी विचार केला की तन्वीला अश्विन इतका चांगला मुलगा मिळणार नाही आणि कुठल्या पण आईला हेच वाटेल ना की आपल्या लेकीचं भलं व्हावं. म्हणूनच हे मला सगळं लपवून ठेवावं लागलं. मला पूर्ण आईने सुद्धा सांगितलेलं होतं ग की हे सांगू नको म्हणून, नाही सांगता आले तुम्हाला. हे बघा पोरांनो, मला माफ करा. आता त्या हात जोडतात. सायली म्हणते, असं काय करताय प्रतिमा आत्या, तुम्ही नका ना हात जोडू. अहो पूर्ण आजीचा शब्द तुम्ही टाळू शकला नाही हे आम्हाला समजतंय. जेव्हा आम्हाला गरज होती ना तेव्हा तुम्ही आमच्याच बाजूने निर्णय घेतला होता, म्हणून तुमच्या प्रत्येक निर्णयाचा मी आदर करते. प्रतिमा आत्या आता प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू माफ करशील ना रे. अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या, अगं तुला माफ करणारा मी कोण आहे. तू नेहमी बरोबरच वागतेस, हे सगळं मी लहानपणापासून ऐकलंय. आता प्रतिमा आत्याला टेन्शन आलंय त्यांच्या निर्णयाचं. त्या विचार करतात आणि अर्जुनला म्हणतात, या वेळेला मी योग्य निर्णय घेतला असावा, नाही तर देव मला कधीच माफ करणार नाही रे. अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या नको टेन्शन घेऊ, तुझ्या मुलीसाठी तू योग्य निर्णय घेतलायस, पण अश्विनला हे खूप डेंजर आहे. मग प्रतिमा आत्या म्हणतात, मला खात्री आहे की अश्विनचा समजूतदारपणा तन्वीच्या खटकदारपणा लगेच काढून टाकेल. पण आता अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्याला, या बाबतीत मला अजिबात खात्री नाही. मला नाही वाटत तन्वीचा स्वभाव बदलेल म्हणून. प्रतिमा आत्याला कसं तरीच होतं आता, पण त्या म्हणतात, अरे अर्जुन, असा विचार करणं चुकीचे आहे. तन्वी जर तुझी वहिनी झाली नसती तर तुमच्या संसारात लुडबुड करत राहिली असती. तुम्हा दोघांना कधी सुख मिळून दिलं नसतं. पण आता तिच्या डोक्यातून तुझा विषय जाईल की कायमचा. या दृष्टीने विचार करून बघ. सायली म्हणते, आत्या जे काही होईल ते चांगलंच होईल असा विचार करूया. प्रतिमा आत्या म्हणतात, हो सायली, आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवूया. मग प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, येऊ का मी आता. सायली म्हणते, प्रतिमा आत्या काळजी घ्या. प्रतिमा आत्या आता निघून जातात बेडरूममधून. मग आता अर्जुन विचार करतोय की प्रतिमा आत्या किती गोड आहेत ना, पण त्यांना असं कसं वाटतंय की तन्वी बदलेल, ती त्रास देणार नाही तुम्हाला. सांगू का सायली, माझ्या लाईफमध्ये मी फक्त 2 अशी इनोसंट माणसे पाहिलेत, एक म्हणजे प्रतिमा आत्या आणि दुसऱ्या म्हणजे तुम्ही. आता सायली अर्जुनला स्माईल करते बरं का. पण आता अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याला कळत नाही की ही तन्वी काय गेम खेळते. सायली म्हणते, मला चांगलं कळतंय प्रिया कशी आणि तिच्या या खेळामध्ये मी तिच्यासमोर उभे आहे. आता हा भाग इथेच संपवला आहे. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की इन्स्पेक्टर सरंजामेंचा फोटो अर्जुनने तिथे लावलेला असतो. सायली त्याला विचारते, त्यांचा फोटो का लावलाय तुम्ही. अर्जुन म्हणतो, कारण आपल्याला कुठलाच पुरावा सोडायचा नाही. साक्षीच्या बाबतीत आपल्याला जे काय मिळणार आहे ते सगळं आपण काही सोडायचं नाही. सायलीला आता हे उत्तर देत असताना प्रिया तिथे येते या दोघांसाठी चहा घेऊन. सायली दरवाजा उघडते तर प्रिया घाबरते. अर्जुन सायलीला सांगत असतो की हे सरंजामेंचं आपल्याला सांगू शकतील की मैपतने विलासला बेल दिली की नाही. प्रिया मुद्दाम तिथे येते. आता सायली बोलते की तिला आडवी जाते म्हणून प्रिया घाबरते. असं काहीतरी दाखवलंय त्यांनी. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.